माझे सुरुवातीला रँक 60s, नंतर 80s, मग 100 पडली होती. त्यानंतर मी घरी फोन केलेला, आईने विचारलं एवढी रँक आली का, एवढी लांब. तिच्या फक्त असं हळूपणा आपण म्हणतो ना, तो तिच्या आवाजात जाणवला. तेव्हा तो जो ट्रिगर झाला ना, त्यानंतर रँक डायरेक्ट 14 आणि टॉप 20 बस. So first of all, myself Sushant Suhas Dumne. I am from Ahilyanagar. In that, I belong from a small village, Uran Nagar, where of course there are very less opportunities for defense background. But after all, I got to know about white and today I am here. So मी मराठीतच बोलेल पुढे, म्हणजे जास्तीत जास्त कनेक्ट करू शकेल. फर्स्ट ऑफ ऑल मी कॅडेट साठी बोलतो की मी तुम्हाला मोटिवेशन झाडणार नाही, मी तुम्हाला ज्ञान झाडणार नाही. आय बिलीव्ह इन रिअलिटी. तुम्हाला सगळ्यात पहिले तुमची रिअलिटी माहित पाहिजे. तुमचा आता इनिशियल फेज आहे 11चा, हाच सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. इव्हन तुम्ही तेजस सरांना, विकास सरांना जरी विचारलं, मुलं 12वीत रिटर्न क्लिअर होतात का? अजिबात नाही. ते 11वीत जे इनबिल्ड होतं ना, इथे जेव्हा तुम्ही 11वीत घासता तेव्हा जाऊन ते 12वी मध्ये तुम्ही रिटर्न क्लिअर होता किंवा रेकमेंड होता, जे काही असेल. तर फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला सांगेल, स्वतःची पातळी ओळखा. तुम्ही कुठे लाय करता तुम्हाला माहित पाहिजे. तुम्हाला कुठे घासण्याची गरज आहे तुम्हाला माहित पाहिजे. जर तुम्हाला माहित नाही तर तुम्ही लिटरली डिझर्व नाही करत, आहे की नाही. जोपर्यंत तुम्ही मोटिव्हवर गोष्टी चालवणार, ऑफकोर्स चालतात मोटिवेशनवर गोष्टी, पण नुसतं गाढव काम करून पण नाही ना. तुम्ही कुठे वर्क करायचं, तुम्हाला काय करायचंय हे तुमचं तुम्हाला कळलं पाहिजे. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, तुमचा फ्रेंड सर्कल. फ्रेंड सर्कल एवढा बाप असला पाहिजे ना, इट डझंट मॅटर की तो म्हणजे हे की टॉपर्सच आहेत किंवा सगळी ती लॉबी, ते काय फरक नाही पडत. मी निगोट, आम्ही म्हणजे रूममेट्स होतो, गावडे, सेम फ्लोअर, जस्ट एक रूम सोडून वगैरे. तर आम्हाला माहितीये पूर्ण ग्रुप ऍव्हरेज होता. यातलं कोणी तुम्हाला स्टार्टिंगला ना अजिबात टॉपर दिसणार नाही. तुम्ही वाईटीच्या जुन्या शीट्स उघडून बघितले वगैरे, त्यात नाव दिसणार नाही एकदम टॉप मध्ये. हे कधी झालं, जेव्हा सोबत बसून घासली ना, मिळून घासली ना, आपाप पूर्णचा पूर्ण ग्रुप जेव्हा वर येतो ना, तेव्हा ती फिलिंग एक नंबर ब्रँड असते. तुमच्यात ना हेल्दी कॉम्पिटिशन नेहमी पाहिजे. हा निगोट होता, त्याची रँक वर आली, मी त्याला बोलायचं पुढच्या वेळेस मी तुला डॉमिनेट करणार. मी डॉमिनेट केलं, त्याच्या पुढे तो मला करायचा. आमच्या ते चालूच राहायचं. त्यांनी एकच फायदा होतो की ना, तुम्ही ग्रो करायला शिकता, माहिती का. आणि एकटा ग्रो करता येत नाही ऍक्च्युली. जेव्हा तुमच्या सोबत कोणी असतं, जेव्हा तुम्हाला टोचणार कोणी असतं की तू इथे चुकतोय, तेव्हा सगळ्या गोष्टी मॅटर करतात. आता मोस्ट ऑफ द काय होतं, 10वी नंतर पहिल्यांदा बाहेर आलेले असतात मुले, त्यांना आहे ना पंख फुटतात. हे पॅरेंट्सला पण आतून माहितीच आहे. शिंग फुटतात, पंख फुटतात, त्यांना बोलायला कोण नाही, काही नाही, खूप हे होतात, डायव्हर्ट होतात मुले गोल पासून. पण तिथेच मी का बरं फ्रेंड सर्कल, तिथे ते मॅटर करतं. जेव्हा तो बोलतो ना की भाई कशाला जायचं आउटकास्टला, आपण हा टॉपिक कव्हर करू, पुढच्या टेस्टला येणार आहे, आपण याच्यात हा वेटेजचा टॉपिक आहे, तिथे तुम्हाला इम्पॅक्ट पडतो खरा, माहिती का. तर फ्रेंड सर्कल चांगला चूज करा. त्यानंतर मी बोलेल पार्टिसिपेशन, जे आपल्या बाकीच्या सिनियर्सनी पण सांगितलं, पार्टिसिपेशन मॅटर करतच, नक्कीच करतं. फक्त तुम्हाला आहे ना मॅनेज पण करता आलं पाहिजे की स्टडीज कुठे काय करायचंय, तुम्ही कुठे काय करताय, मग तुम्ही किती पार्टिसिपेट करणार कोणत्या गोष्टीत, आहे की नाही. त्याची एक म्हणजे आता मला एवढा कॉन्फिडन्स पहिले अजिबात नव्हता. आता तेजस सर आम्हाला याला बोलवायचे क्वेश्चन सॉल्व्हिंगला, तुम्हाला पण माहितीच असेल. तर तेव्हा जाऊन कुठे कुठे हळूहळू बिल्ड झाला. अडखळत बोलायचो, काय नाही, म्हणजे खूप खरं भीती वाटायची पहिले. आता इव्हन माझी आई बसली, तिला तुम्ही विचाराल, ती आता सध्या विचार करते एवढा कसं काय बोलायला लागलं पोरगं, घरी तर बोलत नव्हतं. तर हा चेंज दिसून येतो, हा चेंज जो दिसून येतो जेव्हा तुम्ही स्वतःहून तुमच्या स्वतःसाठी करायला शिकता ना, तेव्हा चेंज दिसून येतो. त्यानंतर मी पॅरेंट्ससाठी काय सांगेल की पॅरेंट्स फक्त सपोर्ट करा. काही होत नाही की तो पहिला फेल झाल्यानंतर काय झालं, काही फरक पडत नाही. मी पण स्क्रीन आउट झालतो, आईचा म्हणाला काय झालं, बोललो स्क्रीन आउट झालो. ठीक आहे बाळा, जेवलास का, हे का, पुढचा अटेम्प्टची तयारी करायचंय, काय विषय नाही, हे त्यांचं बोललो. असं नाही की अरे फेल झालं, तू काय केलं असं, हे ते नाही. पुढच्या याच्यावर फोकस करा. तुम्ही पण तुमचं तेवढंच काम आहे, तुमच्या मुलाला जेवढं लागतंय ना तेवढं तुम्ही फक्त करून द्या. माझ्या वडिलांनी पण मला अभ्यासाच्या बाबतीत कधीच काही कमी पडून दिलं नाही. ते म्हणते तुला ही बुक पाहिजे, ते करायचंय, सगळं करू आपण, काही विषय नाही, फक्त तू अभ्यास कर. त्यांचं एवढंच म्हणणं असायचं नेहमी. तर पॅरेंट्सला एवढं सांगेल, फक्त जीवापाड फक्त त्यांना सपोर्ट करा. इव्हन माझे सुरुवातीला रँक 60s, नंतर 80s, मग 100 पडली होती. त्यानंतर मी घरी फोन केलेला, आईने विचारलं एवढी रँक आली का, एवढी लांब. तिच्या फक्त असं हळूपणा आपण म्हणतो ना, तो तिच्या आवाजात जाणवला. तेव्हा तो जो ट्रिगर झाला ना, त्यानंतर रँक डायरेक्ट 14 आणि टॉप 20 बस. प्रत्येक कॅडेटनी त्यांचे इमोशनली कनेक्ट होणारा पॉईंट किंवा काही असेल तर मग त्यांचं पहिलेचा फेलियर असून द्या किंवा काही असून द्या, एक आपण म्हणतो ना नस धरणे,
तर स्वतःचा पॉईंट माहित पाहिजे. जेव्हा पण तुम्ही डिफ्लेक्ट होता ना, तो स्वतःची ती नसचा पॉईंट धरायचा, आपोआप आठवतं नाही यार हे करायचं, नाही यार याच्यात घासायची आहे की नाही. तर एवढं फक्त रिअलायझेशन स्वतःच स्वतः ठेवा, बाकी काय नाही. जय हिंद, थँक्यू.